एकच जमीन जर दोघांना विकली असेल तर काय करायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. मी हरिप्रसाद, तुम्ही पाहतात कायदा.com. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया आणि उपाययोजना समजून घेणार आहोत, कायदेशीर बाबी समजून घेणार आहोत. एक जमीन दोघांना वेगवेगळ्या लोकांना विकली तर काय होते, अशी घटना अनेक वेळा फसवणूक गैरसमजामुळे घडते. दोन्ही खरेदीदार अडचणीत येतात. कायद्यानुसार एकालाच मालमत्तेची 2 वेळा विक्री करणं, एका मालमत्तेला 2 वेळा विकणं गंभीर गुन्हा ठरू शकतो. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 च्या कलम 48 नुसार एकाच मालमत्तेवर वेगवेगळे हक्क निर्माण झाले असतील तर तो व्यवहार आधी कायदेशीररित्या झाला असेल त्याला प्राधान्य मिळते. म्हणजे ज्याचे खरेदीकर्ता आधी नोंदणीकृत झाले असेल तो व्यवहार कायदेशीर, त्याचा हक्क मजबूत राहतो. नोंदणीकृत दस्तऐवजाला रजिस्ट्रेशन ऍक्ट 1908 नुसार कायदेशीर मान्यता असते. जर विक्रेत्यानं जाणून बुजून दुसऱ्या व्यक्तीला ती जमीन विकली असेल तर भारतीय न्याय संहिता 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. दुसऱ्या खरेदीदारानं तात्काळ दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणं गरजेचं ठरतं. व्यवहार रद्द करण्याची भरपाईची मागणी करू शकतो. जर दोन्ही खरेदी खाते नोंदणीकृत असतील, तारखा, ताबा, व्यवहाराची प्रामाणिकता यावरती न्यायालय निर्णय घेतं. आधी ताबा घेतला असेल, त्याचा व्यवहार आधीच झाला आहे, सामान्यतः प्राधान्य त्यालाच मिळतं. म्हणून जमीन खरेदी करण्यापूर्वी 7/12 उतारा, फेरफार, मालकी साखळी म्हणजे टायटल सर्च किमान 30 वर्षाची तपासणी करणं अत्यंत महत्वाचं ठरतं. एकच जमीन दोघांना विकली गेली तर त्वरित कायदेशीर सल्ला घ्या, फसवणुकीची तक्रार दाखल करा, तुमचा हक्क न्यायालयातून सुरक्षित करा. अशीच सोपी आणि कायदेशीर माहितीसाठी तुम्ही आमच्याशी देखील संपर्क साधू शकता. कायदा.com शी जोडले राहा. धन्यवाद.